तर आज मी गरमागरम थालीपीठ बनवले होते बघा। त्यासाठी काय केलं, 1 ते 1.5 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यासोबत अर्धी वाटी मी बेसनचं पीठ घेतलं बघा। त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा, त्यासोबत बघा थोडीशी कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता मी मिक्सरला छान फिरवून घेतला होता, ते वाटण यामध्ये घातलं। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता, तो घातला। चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी हळद घातली, अगदी थोडंसं बघा लाल तिखट घातलं, भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घातली आणि थोडंसं पाणी टाकून बघा याचा छान असा घट्टसर गोळा मळून घेतला। आणि काय केलं, एक पोळपाट घेतला, त्या पोळपाटावरती बघा एक सुती कपडा घेतला, कपड्याला छान असं पाणी लावून घेतलं आणि बघा हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आणि या कणकेचा थोडासा गोळा घेतला आणि हलक्या हाताने बघा थापून हे थालीपीठ छान असं बघा पसरवून घेतलं। बघू शकताय मस्त असं थालीपीठ बनवून तयार आहे। आता या थालीपीठला बघा मी हलक्या हाताने छोटे होल पाडून घेतले आणि त्यानंतर बघा तव्यावरती मीडियम गॅसवरती हे थालीपीठ मी छान असं खरपूस होईपर्यंत अलटून पलटून भाजून घेतले बघा। इथं तयार आहेत आपले मस्त असे गरमागरम थालीपीठ। आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओसुद्धा आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या।